याच्यावरती माझा प्रचंड विश्वास असल्यामुळे मी या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचा विचार करत होतो. बाबांच्या साहित्यातून मला रवींद्रनाथ टागोर समजले, ते वाचायला मिळाले आणि टागोर वाचल्याच्या नंतर, टागोरांचे प्रयोग वाचल्याच्या नंतर हे कळालं की टागोरांनी शिक्षणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि मग मी कलकत्त्याला गेलो. टागोरांनी उभं केलेलं तिथलं त्यांच्या संकल्पना, तिथलं त्यांचं काम पाहिलं. आता तर ते विश्वभारती विद्यापीठ झालंय, पण पूर्वी टागोरांनी जेव्हा काम करायचे तेव्हा 7-7.5 एकरचा तो परिसर होता. आजही टागोरांचं राहतं घर, टागोरांचं ते गुरुकुल खूप छान पद्धतीने त्यांनी ते जपलेलं आहे. मी ते गेलो, पाहिलं, खूप छान पद्धतीने ते अभ्यासलं. आणि मग नंतर येताना मी ठरवलं की बाबा आमटेंच्या विचारातून सेवा घ्यायची आणि टागोरांच्या विचारातून शिक्षण घ्यायचं. ह्या दोघांच्या प्रेरणेतून आपण काम करायचं. आणि मग त्या दोघांचं नाव, दोघांचं प्रेरणा आपल्याबरोबर आयुष्यभर राहिली पाहिजे. म्हणून आनंदवनातून वन, बाबा आमटेसाठी आनंदवनातून वन घेतलं आणि टागोरांच्या प्रेरणेतून टागोरांच्या शांतिनिकेतन मधलं शांती घेतलं. असं मिळून शांतीवन हे नाव ठरवलं आणि त्या प्रकल्पाची सुरुवात केली. आमचं जग थोडंसं वेगळं आहे. रस्त्यावर टाकून दिलेली मुलं, नको असलेली मुलं, फेकून दिलेली मुलं, समोर कोणीतरी पाळण्यात आणून टाकलेली मुलं, कुमारी मातांची मुलं, या मुलांना एकत्रित करून तिथे लहानाचं मोठं करणे, कायदेशीर मार्गाने समाजात त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन करणे, त्यांना शिकवणे, पुढे घेऊन जाणे, या पद्धतीचं आमचं काम तिथे आम्ही करतो. कालचीच एक बातमी, केजच्या जवळ होळ आडस असा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला ऊसाच्या एका शेतामध्ये एक 3 महिन्याचं बाळ कोणीतरी आणून सोडून दिलं. माझ्या फेसबुकला वगैरे गेल्याच्या नंतर तुम्हाला ते दिसेल. एवढा तो जीव तिथे टाकला आणि टाकून देणारे पळून गेले. येणाऱ्या जाणाऱ्या तो दिसल्याच्या नंतर त्याने ते पाहिलं आणि पोलिसांना कल्पना दिली. अशा कितीतरी घटना दिसतात. आमच्याकडे आत्महत्या करणारे शेतकरी आहेत. कितीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आत्महत्या झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त जर परिणाम कोणावरती होत असला तर त्याच्या मागे राहिलेल्या मुलांवरती त्याचा परिणाम होतो. या घटना इतक्या वाईट असतात. त्यातली एक घटना मी तुम्हाला नक्की सांगेल की आमच्यापासून जवळच असणारं एक गाव, त्या गावातून एका भगिनीचा मला फोन आला आणि म्हटले, सर तुम्ही, माझं असं झालेलं आहे, गेल्या वर्षी माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली, 2 मुलं आहेत माझ्याकडे. आता माझ्या मुलांना तुम्ही शिक्षणासाठी घेऊन जा, तुम्ही याल का माझ्याकडे? मी म्हटलं हो येतो. आम्ही त्या घरी गेलो, तिला भेटलो. अगदी 27-28 वर्षाची ती मुलगी. आईवडिलांनी खूप लवकर लग्न करून दिलं, लवकरच माता झालेली. आणि एक 6 वर्षाचं, एक 4 वर्षाचं एक अशी बाळ छोटी छोटी तिच्याकडे. आणि 10-11 महिने झाले तिच्या नवऱ्याने आत्महत्या केलेली. तुम्ही गेल्याच्या नंतर ती म्हटली, नवऱ्याने तर आत्महत्या केली, पण आत्महत्या करण्यापूर्वी कर्जबाजारी होऊन सगळी जमीन विकून टाकली, घर सुद्धा इतरांना लिहून दिलंय, नातेवाईकांचे पैसे आहेत व्याजानं घेतलेले, ते पाठीमागे तसेच सोडून त्या माणसानं आत्महत्या केली. पण पैसे असणारी जे लोक आहेत ते माझे नातेवाईक जरी असले तरी ते मला सोडत नाहीत. रोज येतात, पैसे मागतात, व्याज मागतात, नाही दिले तर भांडण करतात. मला आता हे सहनशीलतेच्या खूप पुढे गेलंय. माझ्या 2 मुलांना तुम्ही सांभाळाल का? तुम्ही तिला सांगितलं घाबरू नको,
पोलिसांना आपण कंप्लेंट करू या सावकारांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी. ती म्हटली नको, पोलिसांना नाही कंप्लेंट करायची, ते माझे खूप जवळचे नातेवाईक आहेत. त्या 2 मुलांना तुम्ही घेऊन जा. मी ठरवलं, म्हटलं घेऊन जातो. घेऊन जाऊ का लगेच? तर ती म्हटली नाही, येत्या 4-8 दिवसामध्ये त्याच्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि ते श्राद्ध झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना घेऊन जा. मी हो म्हटलं. परत आलो. त्या मुलांसाठी काय जी प्रक्रिया असते कायदेशीर ते करण्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे आम्ही बनवले. पण ज्या दिवशी तिच्या नवऱ्याचं श्राद्ध होतं त्या दिवशी रात्री 11-11:30 वाजता मला एक फोन आला. त्यांनी सांगितलं की तुम्ही परवा आमच्याकडे येऊन गेले 8 दिवसापूर्वी, त्या बाईनं आज आत्महत्या केली. मी म्हटलं काय सांगतोय, मी ते भेटून आलो आणि आज तर तिच्या नवऱ्याचं श्राद्ध होतं. हो म्हटले, तिने श्राद्धाचा कार्यक्रम केला, सगळे नातेवाईक वगैरे वाट लावली आणि आता संध्याकाळी घर बंद करून घेऊन तिनं पंख्याला गळफास घेतला. इतकं वाईट वाटलं की ज्यानं आत्महत्या केली त्याच्यानंतर त्या उघड्या पडलेल्या कुटुंबाला धीर देण्याच्या ऐवजी जवळचे नातेवाईक तिला पैशासाठी तिचा छळ करत होते. म्हणजे आपल्या संवेदना कुठे आहेत? कुठे चाललोय आपण? काही अर्थ आहे का नाही या जगण्याला? इतकं वाईट वाटलं. पुन्हा एक 4-8 दिवसांनी जाऊन आम्ही ती मुलं शांतीवनमध्ये आणली. या गोष्टीतून तुम्हाला एकच सांगायचंय की माणसांच्या संवेदना बोथट झाल्यात, बोथट. ज्याचं स्वतःचं भागलं ना तो इतरांचा विचारच करायला तयार नाही. तुमच्यापैकी बरेच जण ग्रामीण भागातून आलेले असतील. एखादा मुलगा UPSC परीक्षेमध्ये यशस्वी झाला, MPSC मध्ये यशस्वी